पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 8 जणांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 8 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। बार मालकासह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल झालाय। एकूण 4 कलम लावत 8 जणांविरोधी हे गुन्हे दाखल झालेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल, पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणी आता आणखी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। नक्की पुण्यातील फर्ग्युसन रोड वरती हे हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी ड्रग्सचा वापर जो आहे तो केला जातो। एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर पुणे पोलीस असेल, त्याचबरोबर एक्साईज राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सर्व तपास केला असता 8 जणांवरती गुन्हे दाखल केले। जो डीजे मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि शिवाजीनगर पोलिसांकडून या संदर्भात कारवाई जी आहे ती आता सुरू झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच या सर्व प्रकरणामुळे उडता पुणे अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्स प्रकरण जे आहे ते काही काळ थांबलेलं होतं आणि पुन्हा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि ड्रग्स पुन्हा पुणे शहरामध्ये सुरू झालं। त्यानंतर पुणे पोलीस पुन्हा ऍक्शन मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आता 8 जणांविरोधात कारवाई जी आहे ती सुरू आहे। यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना अटक केल्यानंतर आज शिवाजीनगर नक्की सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।